पण डाएट कॉन्शियस आहात आणि कच्च्या भाज्या खायला सुरुवात केली आहे, कच्च्या भाज्यांचा ज्यूस करायला सुरुवात केली आहे किंवा त्या अशाच खाल्ल्या तर जास्त मिनरल्स, विटामिन्स आपल्याला तशाच्या तसे मिळतील असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. जर पालक खाणार असाल तर तो बॉईल करा, स्टीम करा किंवा साधा परतून घ्या, परंतु कच्चा खाऊ नका. त्या जीआरडी, एलआरव्ही, टेपवर्म सारखे अनहेल्दी पॅथोजेन्स असतात जे की डायरेक्टली ब्लड स्ट्रीम मध्ये जाऊ शकतात आणि मोठे प्रॉब्लेम्स निर्माण करू शकतात. तर स्मॅश मध्ये हाय ऑक्झॅलेट्स असतात, त्यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता जास्त असते. ते जर बॉईल करून घेतलं तर ते ऑक्झॅलेट्सचं प्रमाणही कमी होतं. आयुर्वेदीय दृष्ट्या स्पिनॅच सारख्या क्षारीय भाज्यांमुळे रक्तदृष्टी होते, त्यामुळे अनेक प्रकारचे त्वचा विकारही होऊ शकतात. तसेच व्हेरिकोज वेन्स सारखे रक्तवाहिन्यांचे आजार देखील यामुळे संभवतात. तसेच पत्ताकोबी सारखी भाजी आपण वरवर बघता प्लेन दिसत असली आणि आतमध्ये एखादा पत्ता काढल्यानंतर थोडीशी अळीसारखी फिरून गेलेली दिसते, तिथे सुद्धा टेपवर्मचे एग्ज असतात, त्यामुळे गॅस्ट्रो इंटेस्टायनल इन्फेक्शन्स लवकर होतात. असेच अनेक व्हेजिटेबल्स आहेत जे रॉ खाल्ल्याने काय होतं याबद्दलचं डिटेल माहिती हवी असेल तर खाली कमेंट करा. व्हेजिटेबल्स मी तुम्हाला एक डिटेल पीडीएफ सेंड करा आणि व्हिडिओ माहिती आवडल्यास आपल्या पेजला लाईक, फॉलो, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.